काय लवकर आलीस? कसे आहेत घरी सगळे? आई, काका, काकू कसे? सगळे ठीक आहे. डिस्टर्ब दिसतोय. नाही काय नाही. काय झालं विक्रम? काहीतरी लपवतोयस तू. त्या माणसाचा परत फोन आला होता. पुन्हा फोन आला होता? काय म्हणाला तो? काय म्हणणार? पुन्हा आम्हाला त्याच गोष्टी सांगत होता. कोण आहे हा माणूस? विक्रम, आता आपल्याला गप्प बसून नाही चालणार. या माणसाचा शोध घेण्यासाठी आपल्याला आता पोलीस कंप्लेंट करावीच लागेल. काय झालं? कसला विचार करतोयस? काही झालं तरी सुद्धा आपण पोलीस कंप्लेंट नाही करायची देवी. पोलीस कंप्लेंट करायची नाही का? प्रॉब्लेम काय आहे? विक्रम, तो माणूस सतत फोन करून आपल्याला त्रास देतोय. अजून किती दिवस हा त्रास सहन करायचा आहे? त्याच्या फोन कॉल्समुळे आपल्या दोघांमध्ये प्रॉब्लेम्स निर्माण झालेत, माहितीये ना तुला. तरीही तू म्हणतोयस की पोलीस कंप्लेंट नाही करायची का? प्रॉब्लेम आहे, कारण पोलीस कंप्लेंट करून ही गोष्ट आम्हाला जगासमोर आणायची नाही. आज एक माणूस आम्हाला फोन करून तुझ्याबद्दल वाटेल ते सांगत असतो. उद्या कोणी उठेल तुझ्याबद्दल वाटेल ते बोलेल, तुझी बदनामी करेल. आणि तुझ्याबद्दल कोणी काहीही बोललेलं आम्हाला चालणार नाही, सहन होणार नाही. बदनामी? विक्रम, माझा यात काहीही दोष नसताना माझी बदनामी का होईल? हे बघ देवयानी, ही गोष्ट आम्हाला माहिती असली ना तरी सुद्धा लोकांना काय सांगणार आहेस तू? नाही, याचं कारण काहीतरी वेगळंच आहे. मला असं वाटतं की लोक काय म्हणतील यापेक्षाही तुझाच माझ्यावर विश्वास नाही. काय बोलायचं होतं का? खरं तर काल रात्रीच बोलायचं होतं, पण पाहुणे गेल्यावर तुझी फार चिडचिड झाली होती ना, म्हणून नाही बोलले. काय बडबड करतेस तू? किटी, उगाच माहित नसल्याचं नाटक करू नकोस, कळलं ना? जस्ट स्टॉप दिस नॉनसेन्स, ओके? का का गप्पा बसायचं मी? श्रावणीच्या आईने जो काही तमाशा केला तो कुणामुळे? तुझ्यामुळेच ना. आणि तिला मी काय उत्तर दिलं तू ऐकून घेतलंस ना? पुन्हा पुन्हा त्याच टॉपिकवर का बोलतेस तू माझ्याशी? कारण तू खोटं बोलतोस. फक्त श्रावणीचं तुझ्यावर प्रेम नाहीये, तू सुद्धा प्रेम करतो श्रावणीवर. केटी, तू माझं आयुष्य तर उद्ध्वस्त केलंच आहेस, पण आता त्या बावळट मुलीचं आणि तिच्या घरच्यांचं आयुष्य का उद्ध्वस्त करतोयस केटी? वाय? तुझ्याकडे एकच विषय आहे माझ्याशी बोलण्यासाठी. आयशा, तुझ्या या संशयी स्वभावामुळे मी घरी नेहमी याचं टाळत असतो.
माझाही नाईलाज आहे केटी, श्वेतासाठी. फक्त श्वेतासाठी मी तुझ्यापासून दूर व्हायचा विचार नाही करू शकत. दॅट्स युअर प्रॉब्लेम, नॉट माइन. मी बोलतो ते नीट ऐकून घे. कायमसाठी तू निघून जा, नाहीतर तुझा संशयी स्वभाव बदल. अँड इफ यू डोंट चेंज युअर बिहेवियर, एक दिवस मला निर्णय घ्यावा लागेल. निर्णय घेणार आहेस तू? आणि मग श्वेताचं काय? श्वेताचं नाव घेऊन मला इमोशनल ब्लॅकमेल करू नको. नीट ऐकून घे. मी जे बोलतोय ना त्याचा सिरियसली विचार कर. बदल स्वतःला. शेवटची संधी आहे. काय झालं रणवीर? तुम्ही एवढे अस्वस्थ का आहात? साईमा, प्रियदर्शनी आमचं काही ऐकत नाहीयेत. त्या नताशाला होणाऱ्या बाळाचा आई म्हणून स्वीकार करण्याऐवजी हे घर सोडण्याची आणि आमच्याबरोबर असलेलं नातं तोडण्याची भाषा करतात. काय? नाही, प्रियदर्शनी अशा वागूच शकत नाहीत. आम्ही सांगू तसंच त्यांना वागावं लागेल. आम्ही त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्या तुमचं ऐकत नाहीत हे सांगायला तुम्ही इथे आलाय, होय ना? त्यांना कसं समजवायचं तेच कळत नाही. एकदा समजावून सांगून जर त्यांना कळत नसेल तर पुन्हा पुन्हा समजावून सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे. त्यांना हे घर सोडून जावंसं वाटत असेल तर त्यांना जा म्हणावं. त्यांना आमची गरज वाटत नसेल तर आम्हालाही त्यांची गरज नाही. साईमा, आम्ही काहीही चुकीचं बोलत नाही आहोत. आतापर्यंत त्यांचं वागणं आम्ही खूप सहन केलंय. या घरात आल्यापासून पत्नी म्हणून त्यांनी तुम्हाला सुख दिलं नाही की या घराला वारसही दिलेला नाही. प्रत्येक वेळी त्या आपल्याला मनस्तापच देत आल्यात. आणि आता आपल्याला वारस मिळतोय तर तेही त्यांना पाहवत नाही. साईमा, तरी आम्हाला वाटतं त्यांची समजूत काढून त्यांना घरी थांबायला सांगायला हवं. रणवीर, त्यांची या घराला गरज नसताना तुम्ही त्यांना थांबवण्याचा हट्ट का करता आहात? या घराला बदनामीपासून वाचवण्यासाठी. आम्ही समजलो नाही. प्रियदर्शनी जर घर सोडून गेल्या तर या मुलाची आई म्हणून आम्ही कुणाचं नाव सांगायचं? तशीच वेळ आली तर मुलाला जन्म दिल्यानंतर प्रियदर्शनी घर सोडून गेल्या अशीही बदनामी आपण करू शकतो. पण त्या घर सोडून गेल्यावर आपल्याबद्दल बोलणार नाही त्याची काय गॅरंटी? रणवीर, नसत्या शंका का काढताय? का तुम्हालाही असं वाटतं? साईमा, आम्हालाही वाटतं की प्रियदर्शनीने घर सोडून जाऊ नये. त्याची काळजी घेऊन तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हालाही मान्य असेल. तुम्हालाही वाटतच होतं ना आपल्याला एक मूल असावं. दुर्दैवानं नशिबानं आपल्याला आईबाप व्हायची संधी दिली नाही. पण आता ही आयतीच संधी चालून आली. तुम्हाला नाही वाटत असं? प्रियदर्शनी यापूर्वी मूल दत्तक घेण्याची इच्छा तुम्हीच बोलून दाखवली होती आणि आता तर हे आमचंच मूल आहे. मग आई म्हणून याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवंय, पण ते मूल तुमचं म्हणूनही लोकांनी ओळखायला हवं. माझ्या पोटामध्ये रणवीर राजेंचं मूल आहे. रणवीर राजेंचंच मूल आहे हे सत्य तुम्हाला स्वीकारायचं आहे. आणि मी खोटं का बोलेन? कारण खोटं बोलल्यानंतर कधी ना कधीतरी मी पकडली जाणार हे मला माहित आहे. आणि खोटं तेही असं. आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो यापुढे आम्ही तुम्हाला कधीच दुखावणार नाही. नताशाच्या बाळाचा आई पण स्वीकारायला हे सांगणार नाही.
खरंच तुम्हाला प्रॉमिस करतो, पण आम्हाला सोडून जाऊ नका प्लीज. आम्हाला प्लीज सोडून जाऊ नका. ते मूल आम्हाला आमच्या घराण्याचा वारस म्हणून हवं. प्रियदर्शनी यापूर्वी मूल देण्याची तुम्ही जोडी बघून दाखवली होती आणि आता तर हे आमचंच मूल आहे. मग आई म्हणून याचा स्वीकार करायला काय हरकत आहे? का थांबलात प्रियदर्शन? कारण हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. कुठल्या भ्रमात जगता आहात तुम्ही? कुठल्या अस्तित्वाबद्दल बोलताय? राजे शिर्केंच्या या महालात तुम्हाला कधीच तुमचं अस्तित्व नव्हतं. आत्ता चांगली संधी चालून आली होती या महालातनं बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याची संधी. ती का गमावताय तुम्ही? रणवीर राजेंच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगला फसताय? अजिबात नाही. हा अस्तित्वाचा प्रश्न आहे, पण आमच्या नाही, त्या बाळाच्या. नताशाचं मूल. ते मूल नताशाच्या पोटी जन्माला येणारे, यात त्या बाळाची काय चूक आहे? आज नियतीने त्या बाळाचं जगात येणं आमच्या हातात सोपवलंय. त्याचं या जगातलं अस्तित्व आता आमच्या निर्णयावर आहे. आमच्यावर त्या निष्पाप बाळाची जबाबदारी आहे. हॅलो. हॅलो. हो ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. हो. कुठे चाललायस एवढा रात्री? देवयानी फ्लायओव्हरच्या साईडवर अपघात घडला, आम्हाला निघाला हवं. चल. विक्रम, प्रियदर्शनी, कुठं आहात तुम्ही? आम्हाला तुम्हाला एक खुशखबर द्यायची आहे. तुम्ही आमचे आभार मानायला हवेत. विचारा कशाला? विचारा ना. तुम्हाला नताशाच्या मुलाची जबाबदारी स्वीकारायची गरज नाही. त्या मुलाचा प्रश्न आम्ही कायमचा निकालात काढलाय. काय? बोलताय काय तुम्ही? हो. त्या दिवशी जेव्हा तुम्ही आम्हाला म्हणालात तुम्ही त्या मुलाच्या आई होणार नाही, तेव्हा आम्ही विचार केला त्या मुलाला या जगात राहायचा अधिकार नाही. म्हणजे ते उद्या सकाळी नताशा अबॉर्शन करणार आहे. असं होता का म्हणे? तुम्ही आडवा तिला करू देऊ नका असं. नाही नाही प्रियदर्शनी, आम्ही ऍक्सेप्ट केलंय. आमच्या नशिबात बापाचं सुख नाही. आता आमचा मार्ग अडवू नका. आमच्याकडे दुसरा कुठलाही उपाय नाही. पण हे पाप आहे.
ते आम्हालाही माहिती आहे. असं नका होऊ देऊ. त्या मुलालाही जगण्याचा अधिकार आहे. या जगात प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग त्या मुलाचा जगण्याचा अधिकार हिरावून घेणारे तुम्ही कोण? आम्ही तुम्हाला विचारतो, त्या मुलाचं अबॉर्शन रोखणाऱ्या तुम्ही कोण? आई. आई आहोत आम्ही त्याच्या. काय? होय रणवीर हसे, तुमच्यासाठी, सैमानसाठी आणि त्या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी आम्ही त्याच्या आई होणार आहोत. खरं बोलताय तुम्ही? खरंच, मनापासून. प्रियदर्शनी, आम्ही खूप खुश आहोत. सगळ्या जगाला आम्ही ओरडून सांगणार आहोत, आम्ही बाप होणार. आणि तुम्ही त्या मुलाची आई. थँक्यू प्रियदर्शनी, थँक्यू सो मच. विक्रम, विक्रम, तू जागी आहेस अजून? हो, तुझी वाट पाहत होते. काय झालं तिथे? असं पण वाचलो ते व्याने. म्हणजे? त्या फ्लावर्ससाठी जे पिलर्स उभे करण्यात आलेत त्यापैकी एक पिलर आज कोसळला. नशीब चांगलं होतं आपल्या सगळ्या कामगारांचं की त्याच्या बाजूलाच त्यांच्या सगळ्यांच्या झोपड्यात त्यावर कोसळला नाही, नाहीतर खूप मोठी मनुष्यहानी झाली असती आज. आम्हालाही कळत नाही या पाठीमागचं कारण काय असेल, पण या पाठीमागचं कारण शोधण्यासाठी आम्ही केमिकल अनालिस्टची मदत घ्यायची ठरवले देवे. एकदा त्याचे रिपोर्ट्स आले ना हातात की खरं काय ते आपल्यालाही कळेल. झोपतो. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज हे तर कारण नाही आहे ना? नाही देवयानी, या गोष्टीत आम्ही आजपर्यंत कधीच तडजोड होऊ दिली नाही. आम्ही स्वतः बऱ्याचदा सुपरवायझर म्हणून साईटवर उपस्थित होतो. माझा तुझ्यावर विश्वास आहे विक्रम, पण तू नसताना लिंगप्पा साहेब किंवा तुझ्याच एका विश्वासातल्या माणसाने असं काही केलं असेल तर? कळेल कळेल. अनालिस्टचा रिपोर्ट आल्यानंतर खरं काय ते कळेल. या प्रोजेक्टकडनं आमच्या खूप अपेक्षा होत्या देवानी. हा अपघात नको होता घडायला. हा अपघात नको होता घडायला.
काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल.